मी आपला शुभचिंतक महेश पाटील. मी आज महाबळेश्वर इथे आलेलो आहो. ते आम्ही आमच्या तंत्रामध्ये केलेली नर्सरी आहे. या नर्सरीमध्ये आपल्या काही भागामध्ये आज विदर्भामध्ये बरेच शेतकरी आलेले आहे की ते स्ट्रॉबेरी लागवड करणार आहे. जवळपास 50 एकर क्षेत्र आपण आपल्या भागामध्ये स्ट्रॉबेरी करतो आहे 3 जिल्ह्यामध्ये. आज जवळपास माझं वर्धा जिल्हा जर पकडलं तर तिथे जवळपास 15 एकर स्ट्रॉबेरी यावर्षी लागवड होत आहे. तर आपण ही जी नर्सरी आहे ते सगळे मदर प्लांट आहेत. हे दिसतं आहे हे आज मदर प्लांट तयार झाले आहे. मदर प्लांटपासनं जे रनर निघालेले आहेत, आता हा रनर निघालेला आहे, बघतोय आपण बघा. तर हा रनर यामध्ये कनेक्ट केला, या रनरपासनं हा रनर निघाला. काय होतं, पहिले पान निघतं, नंतर मुळं येतं. हे रनर या पद्धतीमध्ये इथे असं फसवून याला क्लिपिंग केलं जातं. त्यानंतर याच मदर प्लांटपासून म्हणजे एका रनरपासून आपण 4 तयार करू शकतो आणि एका मदर प्लांटपासून आपण जवळपास 35 ते 50 रनर आपण काढू शकतो. म्हणजे हे रोपं तयार झालेली आहे. आता हे रोपं अजून याला 1 महिना लागतील. 1 महिन्याच्या नंतर आपल्याला हे रोपं देतील. दिल्याच्या नंतर मग आपण हे रोपं शेतकऱ्यापर्यंत पोहोचू. आता बघा, हे बेड शेतकऱ्यांना या पद्धतीचे बेड तयार झालेले असावे. म्हणजे हाईट जवळपास 1.5 फुटांची हाईट आणि रुंदी ही 2 फूट असावी. आज आपण पाहतो आहे तिथे मजूर टचिंग करतो आहे. तर कशा पद्धतीने टचिंग होत आहे हे पाहू.